नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की फायनली मिशन जेपीसी फॅक्टरी हे सक्सेस झालेलं आहे. म्हणजेच तारिणी, केदार आणि टेक्नो या तिघांनी मिळून हे मिशन पूर्ण केलेलं आहे आणि फायनली त्यांच्या हातामध्ये जेपीसी फॅक्टरी रिलेटेड जी VSH आहे ती मिळालेली आहे. आणि हे मिशन पूर्ण होताना ज्या काही अडचणी आलेल्या आहेत, कशा पद्धतीने अगदी शेवटची 10 सेकंद राहिलेली होती आणि जर केडी बाहेर आला नसता तर केडी तिथं आहे त्यामुळं अलार्म वाजले असते आणि खूप मोठा गोंधळ झाला असता. पण हुशारीने केडीने ते मिशन पूर्ण केलेलं आहे खूपच जबरदस्त पद्धतीने. आता त्या VSH मध्ये नक्की काय सापडलेलं आहे, कशा पद्धतीने तो डेटा रिकवर केला जातो, हे सगळं आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे केदार खूप डिस्टर्ब झालेला असतो. केदार म्हणत असतो की मला कळत नाहीये की काय, बॉस आय एम सॉरी, हे मिशन माझ्यामुळं फेल झालं, आज माझ्यामुळं गोंधळ झालेला आहे, आपली आयडेंटिटी बाहेर येता येता राहिली, असं तो बोलत असतो. तारिणी म्हणते शांत हो केडी, अरे तुला माहिती आहे ना हाय सिक्युरिटी आहे, कारण तेवढा डेटा महत्त्वाचा आहे म्हणूनच तिथं सिक्युरिटी हाय ठेवलेली आहे. मग तारिणी टेक्नोला फोन करते आणि टेक्नोची मदत घेते. टेक्नो सांगत असतो की मला त्या सर्व्हरशी कनेक्ट व्हावं लागेल, त्यासाठी काय करायचं, ह्या पुढच्या गोष्टी आता क्लिअर केल्या जातात. त्या पद्धतीने सगळं प्लॅनिंग होतं आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाण्याआधी केदार टेक्नोला भेटायला येतो. त्याचवेळी तारिणी त्यांच्यासोबत कॉलवरती असते. तारिणी सांगत असते की टेक्नो, काय काय प्रॉब्लेम आहेत, काय काय करायचं तुला माहिती आहे ना, एकतर CCTVचं कंट्रोल केलं पाहिजे आणि त्याचबरोबर अलार्म. टेक्नो म्हणतो CCTV मी करू शकतो इकडून, अलार्मसाठी मला त्या सर्व्हरशी कनेक्ट व्हावं लागेल. आता केडीच्या हातात एक पेनड्राईव्ह देतो आणि तो सांगतो की केदार सर, हा जो पेनड्राईव्ह आहे तो तुम्ही तिथे जा आणि तिथे कनेक्ट करा. एकदा का तो पेनड्राईव्ह तिथे कनेक्ट केला की सगळे PC बंद पडतील, सर्व्हर डाऊन होईल आणि मग मला टेक्निकल टीमकडून फोन येईल. मग त्यांच्याकडून फोन आला की तो डायव्हर्ट होईल आणि त्याचवेळी इकडे तुला तिथे पोहोचावं लागेल. आता ह्या पद्धतीने सगळं ठरलेलं असतं आणि टेक्नोला तारिणी म्हणत असते की आता झालं ना फायनल, केदारकडे पेनड्राईव्ह दिलेला आहे, केदारला ऑफिसला जायचं आहे आणि या सगळ्या गोष्टींचा आता शोध घ्यायचा असतो. खूप छान पद्धतीने आता प्लॅनिंग सुरू झालेलं असतं, कारण हे स्पेशल क्राईम युनिट आहे आणि कामगिरी ही फत्ते करूनच राहतं, हे मात्र तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यासोबतच इकडे आता केदारला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. केदार आणि तारिणी तसे धाडसे असतात, ते दोघं फील्डवर असतात. टेक्नो फील्डवर कधी नसतो, कारण टेक्नो एका रूममध्ये बसून टेक्निकल जी मदत आहे ती करत असतो. इकडे तारिणी म्हणत असते टेन्शन घ्यायचं नाही आहे, सगळं व्यवस्थित होणार आहे. तेवढ्यातच दयानंद काका तिथे येतात. तारिणीला विचारतात केदार गेला का गो ऑफिसला. तेव्हा तारिणी सांगते की हो, काय झालं बाबा, काही काम होतं का. तेव्हा दयानंद काका तिला म्हणू लागतात की नाही ग, तसं काही नाही आहे. विचारलं केदार गेला का, कारण तो आज भेटला नाही आहे ना जाताना म्हणून. तेव्हा तारिणी म्हणते की हो बाबा, तो गेला आणि तसं अचानकच त्याचं काम होतं. मग ती म्हणते की तुम्ही काल त्या जयराम मामांबद्दल बोलत होता ना, मग त्यांचं काय झालं. तेव्हा दयानंद काका म्हणू लागतात की तुला खरं सांगू का तारिणी, मला ना त्याच्याशी भेटल्यानंतर असं जाणवलं की त्याला माझ्याशी बोलायचंच नव्हतं. तारिणी म्हणते पण असं का, त्यांचा नंबर वगैरे काही आहे का. दयानंद काका म्हणतात जाऊ दे ना तारिणी, कशाला त्या गोष्टीच्या मुळापर्यंत जायचं आहे आणि त्या गोष्टीच्या मुळाशी जाऊन काय करायचं आहे आपल्याला, असं म्हणत इकडे बोलणं सुरू असतं. तेव्हा मात्र इकडे तारिणी त्यांना समजवत असते, पण ते म्हणतात की हो मी वेळ द्यायचं ठरवलंय ना, जसं केदारने ऑफिस जॉईन केलंय, केदारच्या कॉम्पिटिशनला आता युवराजसुद्धा सुधारतोय, झालं हळूहळू होईल केदार आणि माझं नातं पण नीट, असं इकडे त्यांनी सांगितलेलं असतं आणि हार मानलेली असते. आता मात्र तारिणी म्हणत असते की नाही, असं करून नाही चालणार, हे तारिणीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे केदारला सांगितलं जातं. मग केदार आता ऑफिसमध्ये पोहोचलेला आहे आणि त्याला सांगितल्याप्रमाणे ज्या पद्धतीने त्याला सांगितलं गेलं होतं त्या पद्धतीने त्याने कामगिरी करायला सुरुवात केलेली असते. मग त्याने तो जो पेनड्राईव्ह आहे तो कनेक्ट केलेला असतो आणि मग इकडे टेक्नोला आता सांगितलं जातं. टेक्नो म्हणतो की पेनड्राईव्ह कनेक्ट झालेला आहे, अजून काही अपडेट होत नाही आहेत. तारिणी इकडे म्हणत असते काही अपडेट एनी अपडेट, असं चालू झालेलं असतं. इकडे ऑफिसमध्ये अस्मिता जी आहे ती सगळी कामं पाहत असते आणि डन. इकडून आता टेक्नोने सांगितलेलं आहे डन, कारण तिकडे सगळेजण बोलायला लागलेले आहेत की सर्व्हर डाऊन झालं आहे, PC बंद पडलेत, सर्व्हर डाऊन झालं आहे, असं सगळेजण बोलत असतात. मग आता टेक्निकल टीमला आपल्याला फोन करावा लागेल, म्हणजेच त्यांच्याकडून आपल्याला सपोर्ट मिळेल असं सांगितलं जातं.
मग ती लगेच फोन करते. तो फोन आता इकडे डायव्हर्ट केला जातो तो टेक्नोकडे. मग टेक्नोने फोन उचललेला असतो. सर्व्हर डाऊन झालेले आहेत. ती म्हणते की MNN न्यूजमधून मी बोलते. तेव्हा टेक्नो म्हणत असतो की हां बोला. इकडे तारिणी कॉलवर असते. घरातली कामं करत करत हे मिशन करण्यासाठी ती मदत करत असते, कारण तारिणीच्या डोक्यात एकच आहे की हे मिशन पूर्ण करायचं आहे. काही झालं तरीही थांबायचं नाही, हे मिशन पूर्ण झालं पाहिजे एवढंच तिने ठरवलेलं असतं. त्यासोबतच इकडे आता सगळ्यांचा गोंधळ सुरू झालेला आहे की काहीही झालं तरीही यामध्ये जो काही प्रॉब्लेम येतो तो सॉल्व करावा लागणार आहे. आता टेक्निकल टीमला बोलवलेलं आहे आणि बरोबर टेक्निकल टीमकडून जी व्यक्ती आलेली आहे त्यांच्याकडे पाहून अस्मिता विचारते की तुम्ही करणार आहात? तो म्हणतो की हो, काही प्रॉब्लेम? तेव्हा ती म्हणते की नाही. मग तिला विचारलं जातं की काय झालं आहे? ती सांगते की सर्व्हरचा इश्यू आहे. मग सर्व्हरचा इश्यू आहे म्हटल्याबरोबर आता या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात आणि त्या पद्धतीनंच पुढची कामंही चालू झालेली असतात. आता इकडे सगळ्या गोष्टी समोर येणार असतात. मग आता तो पाणी मागतो आणि मग सगळेजण पाहत असतात, कारण टेक्नोकडे बघून सगळ्यांना वाटत असतं की हा काय काम करणार आहे. मग अस्मिता तिथे येते आणि त्याला विचारते काय झालेलं आहे. तो म्हणतो की सर्व्हरमध्ये ग्लिच आहे, पाहावं लागेल. मग तो विचारतो की किती वेळ लागेल असं विचारलं जातं. तारिणी म्हणत असते की जरा शांत, कारण एवढा ॲटिट्यूड नको, एवढा ॲटिट्यूड कमी कर जरा. तो परत इकडून केदार पण सांगत असतो. केदार बाहेर गेलेला असतो, त्याच्या पोझिशनवरती असतो आणि आता त्यांची कामगिरी सुरू झालेली असते आणि इकडे टेक्नो मात्र खूपच ॲटिट्यूड दाखवत असतो. तेव्हा तारिणी म्हणत असते की बरोबर आहे, MNNच्या न्यूजमध्ये गेलेला आहे ना, ॲटिट्यूड तर दाखवणारच आहे, असं तारिणी सांगू लागते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे ज्या गोष्टी घडत असतात त्या खूपच भयानक अशा असतात आणि इकडे टेक्नोला सगळेजण तिथं बोलायला येत असतात. तेव्हा मात्र टेक्नो भयानक चिडलेला असतो. त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की इकडे तारिणीकडे कौशिकी आलेली असते आणि कौशिकी म्हणत असते की आजही तू ऑफिसमध्ये येणार आहे का? नाही, येणार असली तर मला कळव, ड्रायव्हर दादा आहे त्यांच्याकडे पाठवून देऊ. तेव्हा ती म्हणते की नाही. तेव्हा तारिणीने स्पष्ट सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र त्या कौशिकीला ती सांगते की हो, मी कळवेल तुम्हाला. आता केदारला तारिणी सांगते की केडी तुझी पोझिशन, आता आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. एकदा का टेक्नोकडून आपल्याला रिस्पॉन्स आला की आपल्याला पुढचं काम करायचं आहे. सगळेजण आता टेक्नोच्या भोवती गोळा झालेत. किती वेळ लागणार आहे, होणार आहे का काम, काय होतंय, हा सगळा गोंधळ सुरू झालेला असतो. युवराजची तर वेगळीच नाटकं सुरू असतात, काम करा काम. इकडे सगळेजण सांगत आहेत की PC बंद पडलेले आहेत, काम कसं करणार आहे. परंतु युवराज मात्र वेगळंच बोलत असतो. त्याच वेळेस इकडे पाहायला मिळतं की आता अलार्म बंद झालेला आहे. त्याचबरोबर CCTV कॅमेरे बंद आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये इकडे केदार दिसत नाहीत आणि त्याच्याकडे 10 मिनिट आहेत. फायनली केदारने एंट्री घेतलेली आहे आणि ती म्हणजेच त्या रूममध्ये, ज्या सिक्युरिटी रूममध्ये. आता केदारने तर एंट्री घेतलेली आहे आणि खूप जबरदस्त पद्धतीने काम सुरू झालेलं आहे आणि नेमकी निशी तिथे आलेली असते आणि मग इकडे तारिणी म्हणत असते की बरोबर आहे, आपल्याला दुसरी संधी भेटू शकते. आपल्याला जर शंका आली तर त्या क्षणी तिथून बाहेर पडायचं आहे. लक्षात येतंय ना मी काय सांगते ते? असं सगळं इकडे तारिणी सांगत असते. तेव्हा मात्र टेक्नो तिथं असतो, त्याचबरोबर केदारला ती अपडेट करत असते आणि मग टेक्नो म्हणतो की काय झालं बॉस, असं का बोलताय? तेव्हा ती सांगते की निशी होती इथं, आता बोल. निशी म्हणत असते की कोणाशी बोलतेस तू? बरोबर आहे, इथं काय मदत पाहिजे का? ईशाला कॉफी द्यायची होती. तारिणी म्हणते दिली आहे, असं तारिणी सांगू लागते आणि मग दोघींचंही काम सुरू झालेलं असतं आणि मग निशीला कळतं की फोनवर बोलते. मग इकडे आता युवराजला निशी फोन करते. युवराज म्हणतो हां बोल, काय झालं? तेव्हा ती सांगू लागते की अरे असं काय बोलतोय, जरा प्रेमाने बोलत जा कधीतरी माझ्याशी. आणि इकडे टेक्नोकडे तो वाकून बघत असतो. टेक्नो म्हणत असतो की काम करतोय, वेळ तर लागणारच आहे ना, एवढ्या पटकन होऊ शकतं का हे काम? असं म्हणत त्या दोघांचंही बोलणं सुरू आहे आणि त्याच वेळी इकडे जेव्हा गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र युवराज म्हणत असतो की सगळे काम करतायत ना, बघ तो केदार नाही आहे तिथं. कौशिकी ताईला अपडेट केलं पाहिजे. नक्कीच त्या केदारचं काहीतरी चाललेलं असणार आहे आणि अशाच संदर्भात तो काहीतरी करायला गेलेला असणार आहे. टाईमपास करत असेल, फोनवर गुलुगुलू बोलत असेल, चेक करावंच लागणार आहे, असं म्हणत तो केदारचा शोध घेऊ लागतो. तारिणी म्हणत असे की केडी आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, लवकर, कारण आपल्याला काही करून तो युवराज जो आहे तो तुझ्या मागावर येण्याआधी आपल्याला शोध घेतला पाहिजे. युवराजची चिडचिड झालेली असते, त्याने खूपच ॲटिट्यूड दाखवत असतो. मला कॉफीच पाहिजे, मी ऑफिसमध्ये यायच्या आधी माझ्या टेबलवर ब्लॅक कॉफी आली पाहिजे, या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात.
केदारला सांगितलेलं असतं की वेळ संपत आलेला आहे, आता केडी बाहेर हो. जर आपली आयडेंटिटी रिव्हील झाली तर खूप अवघड होईल, त्यामुळे तुला बाहेर पडावं लागेल, आपल्याला पुन्हा त्या रूममध्ये एंट्री मिळेल. पण केदार ऐकायलाच तयार नसतो. तारिणी पॅनिक झालेली असते, डिस्टर्ब झालेली असते. इकडून टेक्नो सांगत असतो की केदार सर बाहेर या, केदार सर बाहेर या, पण ऐकायलाच तयार नसतात. हे नक्की काय घडतंय हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की आता टेक्नो सांगत असतो 10 सेकंद राहिलेले आहेत, केडी सर बाहेर या. तिकडून केडी सांगतो की JPC फॅक्टरीची VSS मिळालेली आहे. आणि नेमकं आता तारिणी म्हणते केदार बाहेर आहे. आणि वेळ संपलेला असतो. अलार्म वाजतोय की काय अशी भीती झालेली असते. सगळेजण म्हणत असतात की सर्व्हर चालू झालेला आहे आणि PC ऑन झालेले आहेत. आता मात्र तारिणीला टेन्शन आलेलं असतं. तारिणी म्हणत असते की टेक्नो काय झालं, केदार अडकला का त्या रूममध्ये. टेक्नोलाही टेन्शन आलेलं असतं. आणि तेवढ्यातच CCTV कॅमेरामध्ये टेक्नोला केडी दिसतो आणि तो सांगत असतो की पाणी. त्या क्षणी सगळेजण त्याला विचारतात काय झालं. मग टेक्नो सांगू लागतो की मला पाणी द्या. मग त्याला पाणी दिलं जातं. इकडे तारिणीने आता असा मोठा दीर्घ श्वास घेतलेला असतो आणि मिशन पूर्ण झालेलं आहे. बॉस मिशन कंप्लीट. आणि इकडे आता टेक्नो निघालेला असतो. तेव्हा मात्र युवराज तिथे येतो आणि मग टेक्नोला विचारतो काय झालं. टेक्नो म्हणतो की सर्व्हरमध्ये ग्लिच आलेला होता. आता सर्व्हरमध्ये ग्लिच आलेला होता ही गोष्ट टेक्नो सांगतो. आणि तेव्हा मात्र युवराज तिथं म्हणत असतो म्हणजे तेव्हा इकडे टेक्नोला तो म्हणालेला असतो की हा जो बच्चा आहे याला जमणार आहे का ते. आणि मग तिथून तो निघून जातो. त्याचवेळी कौशिकी आलेली असते. टेक्नोने जाताना मात्र टोपी तोंडावरती ओढलेली असते आणि तो तिथून निघून गेलेला असतो. त्याच वेळेस आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे हे सगळं घडत असतं. आणि नेमकं आता तारिणी इकडे खुश झालेली आहे. आणि मग कौशिकी म्हणते की त्याने केले काम. तेव्हा सांगू लागते ही की हो त्याने केले काम. तेव्हा विश्वासच बसत नाही. काय झालेलं होतं, आपल्या सिस्टीममध्ये ग्लिच आलेला होता आणि तो ग्लिच काढलेला आहे. अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी आता समोर येऊ लागलेल्या असतात. तारिणी इकडे जाम खुश झालेली असते आणि फायनली मिशन कंप्लीट झालेलं असतं. ती आता बाप्पाच्या समोर हात जोडून उभी असते आणि म्हणत असते की बाप्पा तुझ्यामुळंच हे शक्य झालेलं आहे. खरं तर या सगळ्या गोष्टी फक्त तू आमच्या पाठीशी आहे म्हणून आहे. लवकरात लवकर हे मिशन पण पूर्ण होऊ दे, म्हणजेच मला मिशन गृहप्रवेशमधून बाहेर पडता येईल. कारण या सगळ्यामुळं खरं तर मी सगळ्यांची फसवणूक करते या गोष्टीचं मला खूप वाईट वाटत आहे. आणि त्याचबरोबर तिने बाप्पाला हात जोडलेले आहेत. तर प्रेक्षकांनो फायनली आता VSH मिळालेली आहे. केदार घरी आलेला असतो आणि ती VSH जी आहे ती टेक्नोकडे दिलेली आहे. आणि मग हे दोघंजण टेक्नोकडे जातात म्हणजे त्यांच्या अड्ड्यावरती. तिथे गेल्यानंतर त्यांचं काम सुरू झालेलं असतं. काय करायचं, कशा पद्धतीने गोष्टी करायच्या हे सगळं विचार सुरू झालेले असतात. आणि त्याच वेळी इकडे जेव्हा आता ते ओपन केलं जातं त्याच्यामध्ये जो डेटा असतो तो पाहिल्यानंतर तारिणीला धक्का बसतो. कारण त्याच्यामध्ये जो डेटा आहे तो म्हणजेच तारिणीच्या आईशी रिलेटेड सुद्धा डेटा त्यात मिळालेले आहे. काही फाईल JPC फॅक्टरीशी रिलेटेड आहेत तर काही फाईल तारिणीच्या आईशी रिलेटेड. म्हणजेच तारिणीच्या आईचा या मृत्यूशी काहीतरी कनेक्शन आहे. आणि त्याचबरोबर या सगळ्यामधून आता या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत. फायनली हे मिशन पूर्ण झालेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.